रंजन 11 एक्झिबिशन मॅच त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच मृदुल अपडेट द्यायचे मॅन ऑफ द मॅचची. हॅट्रिक चौकार हॅट्रिक विकेटसाठी गोटू अंकल यांच्या स्मरणार्थ हुसेनबाई यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस लागवण्यात आलेलं आहे. चला 40+ फिल्डिंग लावून घ्या प्लीज. हॅलो हॅलो यस थँक्यू डीजे. या अगोदरील जो हॅलो 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 चेक हॅलो चेक या अगोदरील जो सामना झाला त्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय मिस्टर विकास दसकर, दुर्गेश 11 संघाचा अष्टपैलू खेळाडू. चला विकास दसकर आपण यायचंय. आणि दुसरा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय विघ्नेश साखळतोडे. चला दोन्ही पुरस्कार विजेते आपण यायचंय, गौरव केला जाईल आमच्या मुख्य मंचावरती. विकास दसकर आलेले आहेत. अरिना यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन इथे गौरव करण्यात येते. आणि त्यानंतर कुमावत अकॅडमीच्या वतीने स्पॉन्सर्ड केलेलं 1111 रुपयाचं गिफ्ट व्हाउचर जे तुम्ही कम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन ऍज अ डिस्काउंट म्हणून मिळवू शकता. आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि त्याचा मानकरी ठरतोय विघ्नेश साखळतोडे. विघ्नेश आपण यायचंय. अरिनाच्या शुभ हस्ते पुन्हा एकदा ती ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येईल. सेकंड मॅन ऑफ द मॅचचा अतिशय चांगला खेळ, खास करून जीवदानी माऊलीसाठी लास्ट 2 मॅचेस अतिशय चांगल्या ठरलेल्या आहेत. इथे मॅच रंगते अंडर 18 सॉरी 40+ आहे. काही ना वाटतं अंडर 18 बोलावं, काही ना वाटतं 40+. चला मुझम्मिल खान मॅचला सुरुवात करायची, जास्त वेळ घेऊ नका. बॅटर पाठवा फय्यू 11. आम्हाला अजूनही बाकीची स्पर्धा कंप्लीट करायची आहे, नाहीतर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. फय्यद शेख आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये व्हायचंय. आजला सुरुवात 4 षटकांचा सामना आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला उमेश पाटील, नॉन स्ट्राइक एंडला फय्यद शेख, गोलंदाजी मार्कवरती रिषद आदित्य. ये कौन सा बॉल है भाई? ये ट्रायल बॉल है. बघा हे मोठं टॅलेंट लपून बसलेलं आहे. उमेश पाटील पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल दा मिळेल. जावेद शेख त्या ठिकाणी येतात. संपूर्ण साईट जर आपण पाहिली तर अतिशय शानदार आहे. हे सर्व जुने क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळेला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साइडला, खाली ती बिल्डिंग केली आहे. जावेद शेख, झहीर शेख, खालिद शेख, अब्दुल अंकल चिकलगार, हर्षल गुप्ता, रंजन दादा पाटील, किशोर दादा पाटील, ऋषिदादा देसाई, समाधान काळे. ही साईट आहे रंजन 11ची. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर फय्यू 11 ही सुद्धा तितकीच मजबूत साईट आहे. कल्पक राऊत कॅप्टन, सलामीची जोडी उमेश पाटील, फय्यद शेख, संतोष पाटील, बंधू गंभीर पाटील, दिनेश मांगेला, प्रकाश पाटील, त्यानंतर बालकिसन. खूप चांगली साईट आपल्याला इथे पाहायला मिळते. या 40+च्या मॅच मध्ये कोण कोणावरती भारी पडेल हे आपण पाहणार. यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने घेऊन काढलाय. फेकी वेगाने केली होती, परंतु एक धाव अतिशय चांगल्या रीतीने पूर्ण केली जाते.
चांगली मॅच पाहायला मिळेल. 4 षटकांचा सामना आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅकफुटून खेळण्याचा प्रयत्न होता. भले 40+ असले तरी सुद्धा हे अजूनही व्यावसायिक पटलावरती खेळतात अंडरआर्मचं क्रिकेट आणि त्यामुळे त्यांना माहित आहे या सिच्युएशन मध्ये काय करायचंय. मृदुल, कसं वाटतं हे चित्र? काय सांगशील या मॅच बद्दल? आणि चौकारांची हॅट्रिक मारली तर 500 रुपये फैयद शेख यांच्याकडून आहेत. क्या बात आहे. आणि गुटूचाच्या स्मरणार्थ चौकारांची हॅट्रिक आणि विकेटच्या हॅट्रिकला चौकार आहे. झहीर भाईनी चौकार सोडलाय आणि इथे 4 धावा येतात. हे धाव फलक थोडंसं घातक ठरणार आहे. हलके में मत लेना, ये मैच बहुत ही बड़ा होने वाला है. हॅलो हॅलो, येस, थँक्यू थँक्यू डीजे. चला, बॉलिंग जरी चांगली असली तरी फील्डिंग इम्पॉर्टंट आहे. समोच्चन खेळण्याचा प्रयत्न. झहीर भाईने चेंडू तीर लगाओ निशाने पे. 500 रुपये हुसैन भाई की तरफ से आए. क्या बात है. नाही, झहीर भाई सांगतायत हे काय चुकून लागलेलं नाहीये, मी प्रॉपर मारला होता. अभिनव बिंद्रा सारखे हा निशाणा घेतला होता आणि डायरेक्टली अष्टावरती येत असताना विकेटचं पतन झालं. पहिला हादरा उमेश पाटील बाद. नवीन फलंदाज संतोष पाटील बंधू मैदानाच्या आतमध्ये आलेत. संतोष पाटील बंधू, आपण पाहता या खेळाडूला पाहिलं होतं, मला ती अजूनही डाईव्ह आठवते. SPL सीझन 2 मधील ज्यावेळेला एकविरा नारंगी संघ चॅम्पियन झाला होता आणि त्या एकविरा नारंगीच्या संघामध्ये समावेश होता या खेळाडूचा. आणि आज खूप दिवसानंतर अंडरआर्मचं क्रिकेट खेळण्यासाठी येऊन या इकरा बिग बॅश 2023 मध्ये दाखल झालाय. 2 षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती. एका गाड्याच्या मोबदल्यात टीम फय्यू 11 या संघाचे धावफलक आहे. तेजस 11 आणि आगाशी आपण तयार राहायचंय. या मॅच नंतर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जायचंय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मुजम्मिल खान यांना चेंडू त्या ठिकाणी अडवताना आपण पाहतोय. चेंडू अडवला गेला अब्दुल अंकल यांच्या माध्यमातून. सिंगल धाव इतर पायलमध्ये. यावेळेला बंधूने दिशा देण्याचा प्रयत्न केला. चेंडू एका धावेसाठी आला. या स्पर्धेचा नियम आहे, मध्ये चेंडू गेल्यानंतर एकच धाव मिळेल. बहुजन विकास आघाडी श्री गणेश मित्र मंडळ इकरा क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहता. इकरा बिग बॅश 2023 सीझन 4. आणि सीझन 4 मध्ये या 2 नवीन गोष्टी इथे ऍड केल्यात. त्यामध्ये 2 एक्झिबिशन मॅच, एक महिलांची आणि एक 40+ पुरुषांची. महिलांच्या मॅच मध्ये SK ने बाजी मारली आहे आणि पुरुषांच्या एक्झिबिशन मॅच मध्ये यावेळेला फय्यू 11 आणि रंजन 11 या दोघांदरम्यान ही मॅच आहे. ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न. जिस तरह से बैटिंग हो रही है, जिस तरह की बैटिंग हो रही है, उस बैटिंग को देखते हुए ऐसा लग रहा है अगले साल के इकरा वॉरियर्स में फैयद जी शेख ओपनर होंगे. अतिशय चांगला मटका मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. इस बार कोई कुछ नहीं बोलेगा. कप्तान ने बॉल अडाया, ओनर ने बॉल अडाया. डॉट बॉल आलाय. 3 षटकाचा खेळ संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा. 20 की 28 किती आहेत? 20 धावा आहेत धावफलकावरती. 20 रन. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन येतात रणजितदादा पाटील. गोलंदाजी क्रम अतिशय चांगला. यावेळेला चेंडू अडवलाय. बॅकअप मिळालाय. आज गोकुळ टाउनशिप मध्ये जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये किशोरदादा पाटील मॅन ऑफ द सिरीज ठरल्यात आणि तोच कॉन्फिडन्स घेऊन ठरल्यात. इथे गडी बाद होत आहे. गडी बाद.
बंधुबाद. थँक्यू डीजे, तिथे थांबा. दिनेश मांगेला अजून एक द ग्रेट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. डाव करण्याचा प्रयत्न चेंडू मध्ये हर्षल गुप्ताने झेल टिपला. विकेटचं बटन गडी अखेरकार संघ मालक मैदानाबाहेर येत आहेत. अजून एक आद्रा टीम 5-11 ला गॉन. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. फेकी चांगली झाली आहे. एक धाव कंप्लीट आहे की विकेट आहे? विकेट आहे. क्या बात आहे. कल्पक राऊत बाद. इथे आता रांग लागले. एका मागोमाग एक विकेट जात आहेत. बाल किसन नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. दिनेश मांगेला हम 40 प्लस नहीं है, हम अंडर 80 नहीं. ये दिखाते हुए गेंद जाती सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. थँक्यू डीजे. दिनेशचा खूप मोठा हातखंडा आहे. आजही अंडर क्रिकेट त्याच शैलीमध्ये खेळणं जाणतात आणि त्या क्षमतेचा त्या गुणवत्तेचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कोच आमच्या दोन्ही संघांचे 5-11 जे प्रशिक्षक आहेत तेजस मात्रे आणि रंजन 11 चे प्रशिक्षक आहेत लॉसन कोरिया. वास्तविक पाहता हे दोन्ही खेळाडू एकाच संघाच्या पाठीराखे आहेत, ते म्हणजे तेजस 11चे. इथे दोघांमध्ये चर्चा चालू आहे. कोण जिंकणार, कोण हरणार, कोण कोणावरती वाजा पाडणार याची. पाहूयात पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल. 25 धावा दाखल करते बालकिसन. यावेळेला चेंडूला घेऊन काढला. ऑन साइडला चेंडू जात होता. फिल्डिंग चांगली होती. बॅकअप चांगलं आलंय. सहीरबाईने चेंडूला अडवलंय. एकच धाव. 4 षटकांची समाप्ती. 27 धावा धावफलकावरती. 28चं टार्गेट ठेवलं गेलंय टीम रंजन 11 या संघासमोर. अक्षय थँक्यू. मंचावरती उपस्थित आदरणीय अब्दुल भाई म्हणजे लालूबाई इथे उपस्थित आहेत. लालूबाई यांचा सन्मान इथे केला जाणार. लालूबाई आप आइए. माजी नगरसेविका मिनलताई पाटील मॅम यांच्या शुभ हस्ते लालूबाई यांचा यथोचित सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. चला जास्त वेळ घेऊ नका. लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झहीर शेख आणि हर्षल गुप्ता. पहिला चेंडूवरती चौकार आलाय का? येस, चौकार आलाय. सुरुवात झाली आहे आणि झहीरबाईने कल्पक राऊत यांच्यावरती हल्लाबोल केलाय. 4 धावाने धावफलकाचा श्री गणेश झालाय. यावेळेला पण एकदा हातामध्ये चेंडू निसरलाय. चेंडू जाते मागे. अडवण्याचा प्रयत्न फसलाय. एकच धाव. ₹500. ₹500 चौकारासाठी. 3 चौकारांसाठी ₹500. सॅम डिकोस्टा यांच्याकडून. क्या बात आहे.
तर थोडाच वेळात या ठिकाणी माझे नगरसेवक आदरणीय विलास मधू चोरके साहेब यांच्या ठिकाणी आतमध्ये चेंडू गेला बॅकअप चांगलं मिळालंय. प्रकाश पाटील आला. इथे जर विचारपूर्वक खेळ केले तर या खेळाडूंमधून गॅप काढणं तितकंसं सोपं राहणार नाहीये. झहीरभाई पाहूयात कशा प्रकारचा खेळ यावेळेला कल्पकराव त्यांच्या करतात. यावेळेला बॅकवर्ड जाऊन खेळण्याचा प्रयत्न पण तुम्ही अडवलाय. चेंडूला फक्त एकच धाव मिळेल. मॅच तितकीशी सोपी राहणार नाहीये कारण या मॅच मध्ये खूप चांगली रंगत येणार आहे. हर्षल गुप्ता फलंदाजी मार्गावरती सज्ज होतात. कल्पकराव त्यांच्या समोर पहा जे नवोदित खेळाडू आहेत त्यांनी बघायचंय हर्षल गुप्ता यांचा बॅटिंगचा क्लास, ज्या प्रकारचा कंट्रोल आहे. बॅकफुटर जाऊन त्वरित क्विक बॅट मागून आणतात आणि त्यानंतर दिशा देण्याचा प्रयत्न करतात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दापलकर दाबा आहेत. 8 धावा दापल करतात. 6 चेंडू 8 धावा दापल करतात. एक चौकाराला 500 हर्षल दाजा ना. हर्षल गुप्ता यांच्याकडे पारितोषिक घ्यावेला गंभीर पाटील विकेटचं बटन गडीबार डायरेक्टली खेळाडू मैदानाबाहेर आलाय. मॅच थोडीशी अवघड बनत चालली आहे. आगाशी तेजस 11 दोन्ही संघातील खेळाडू आपण तयार राहायचं. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर मध्ये सिंगल साठी जाईल. दुसरं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने यावेळेला हाताळले गेले उमेश पाटील यांच्या माध्यमातून. लेग साइडने जर का लगातार 2 बॉलर गेले तर 500 रुपये अभिषेक सिंग लल्ला यांच्याकडून देण्यात येणार आहे. तर माजी नगरसेवक आदरणीय विलासबंधू चोरगे साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. वेलकम सर. आपले सरचे स्वागत इकरा बिग बॉस 2023च्या वतीनं. मी विनंती करेल की आपण आमच्या मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय. विलासबंधू चोरगे साहेब माजी नगरसेवक यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. वेलकम सर. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपणास विनंती आहे आमच्या मंचावरती येऊन आपण आदरपूर्वक आसनस्थ व्हायचंय, स्थानापन्न व्हायचंय ही आपणास कळकळीची विनंती आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं, श्री गणेश मित्र मंडळ आणि इकरा क्रिकेटच्या वतीनं. झहीर भाई लगातार 3 चौकार लगावले तर हसन यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. विनंती कराल विलास चोरगे साहेब आपण स्थानापन्न व्हायचंय. चेंडूने दिशा दिली. चेंडू गेला सीमारेखा पार. झहीर शेख ऑन फायर. चौकार. पार्थ आमचे डीजे मास्टर पार्थ आपण कुठे असाल मंचाचा प्रकाश पाटील अल्ला ऑन साइडला गेला बरोबर चेंडू गेला सीमारेखा पार. चौकार 4 धावा. थँक्यू. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि 20 धावा धावफलकावरती आहेत. मॅच कोणाच्या बाजूने झुकले आहे, कोणाच्या बाजूने जाते. फयाजी शेख लेग साइडने लगातार 2
परंतु यावेळेला चेंडू समोरच्या फौजी शेख डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, संधी आहे, मुझीवरती दबाव आहे, नॉट आउट, सिंगल, इथे रिव्ह्यू नाहीये. मॅच थांबणार नाही. गडी पास होतो. ऋषिदादा देसाई माघारी परततात. रणजितदादा पाटील अंकल आतमध्ये व्हायचं नाही, पेनल्टी आहे, बाहेरून या. हॅलो अब्दुल अंकलनी सांगितलं ही फक्त एकच मॅच नाही, 3 मॅचची सिरीज आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला गंभीरच्या माध्यमातून, एकता बेताना पाहायला मिळते. झहीरभाई ओपनिंगला आले 7-7 चेंडू डाबा आहेत. रंजन ये देखो ये अलग स्टाइल का क्रिकेट है. सिंगल आली आहे, 6 बॉल 6. शेवटचं षटक कोण हाताळेल? क्या बात है, हम है मालिक तो हम ही घालेंगे. शेवटचं षटक पहिल्याची सेकंडच्याकडे. खेळाडूने आपसात बोलू नये, खेळाडूने आपसात बोलायचं नाहीये. दोन्ही टीमचे खेळाडू एकमेकांनी आपसात बोलायचं नाहीये. ती त्यासाठी सुद्धा पेनल्टी त्याला घेण्यात आली आहे. त्यामुळे आपण खेळ करायचा. 6 चेंडू 6 धावा, अगदी क्लोज काउंटर आहे. कोण बाजी मारेल? रणजितदादा पाटील एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला झहीर शेख आहेत जे ऍज अ ओपनर म्हणून आले होते. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर, एक कंप्लीट, दुसरी एक कंप्लीट झाली आहे. 1+1 कहीं पे तो गलती हुई है. पाहायला लागला काय? वाईट दिला पंचांची भांडून आहे, पंचांची भांडून वाईट आहे. वाईट +1. हे नगरपालिकेचं मैदान नाहीये, इकरा बिग बॉस आहे, इकरा बिग बॉस आहे. त्यामुळे आपण मॅचला सुरुवात करायची. कल्पक प्रेशर नाही टाकायचं, आपण मॅचला सुरुवात करायची. झहीर फैयाद शेख गोलंदाजी मागवते. मोठा फटका ऑन साइडला, चेंडू सीमारेखा पार, येतो विजयी चौकार. रंजन 11 ने मॅच जिंकली आहे. गाण्यावर सगळं नाचायचंय. तुझं थांबायचं, कोणी नाचत नाहीये. झहीरभाई 500 रुपयाचं बक्षीस. झहीरभाई शेख 500 रुपयाचं बक्षीस घेऊन जायचंय. हुसेन सिंग इकडे मागे यायचं, इकडे मागे. आणि आता झालेल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच मी विनंती करेल झहीरभाई आपण यायचंय. रंजन 11 संघाच्या माध्यमातून झहीरभाई शेख सर्वात मॅन ऑफ द मॅच. तर माजी नगरसेवक आदरणीय विलासबंधू चोरगे साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची जर्सी